आय होप सगळे डिटेल्स मी तुम्हाला दिलेत, सगळ्या शंका तुमच्या मिटल्या असतील. येस. गुड. मग तुम्ही कामाला लागा. मला एक मीटिंग आहे. आय एम गेटिंग लेट. ओके सर, मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स मेल करतो. राईट. थँक्यू. जय, सरांनी जे चेंजेस सांगितले ते मी तुला मेलवर पाठवते. मी तुझ्याकडे राहील सगळं. एक्सक्यूज मी सर. येस. सर तुम्ही बोलावलत मला? ओ येस, माझं थोडं काम होतं. या ना या. आपल्या एडीएम कन्स्ट्रक्शनच्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सची एक कॉन्फरन्स ठेवली मी दिल्लीला. सगळं मी प्लॅन आउट केलेलं आहे. तुम्ही जरा ते बघितलं आणि मला तुमचं ओपिनियन दिलं तर मला खूप बरं वाटेल. सर नक्की. गुड. त्याच्या सगळ्या डिटेल्स ह्या पेनड्राईव्ह मध्ये आहेत. यू जस्ट हॅव अ लुक. ओके सर. आदिती, तुम्ही एक काम का नाही करत? तुम्ही माझ्या कॉम्प्युटरवरती बसूनच काम करा ना. म्हणजे काय आहे की इतर काही डिटेल्स सुद्धा आहेत माझ्या कॉम्प्युटरमध्ये, सो यू कॅन यूज इट. जय, एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? काय? आज सकाळी तू उशिरा आलास मीटिंगला. या आधी जेव्हा तू मीटिंगला उशिरा आला होतास, म्हणजे चुकून किंवा काहीतरी पर्टिक्युलर कारणामुळे, तेव्हा दाभोळकरांनी काय केलं होतं? चिडले होते, आरडाओरडा केला होता, मीटिंग कॅन्सल केली होती एकदा. जे झालं ते झालं. हो, पण जे होतंय ते लक्षात येत आहे का तुझ्या? हे बघ, म्हणजे तू उशिरा आलास म्हणून ते तुला काही बोलले नाहीतच. उलट आल्या आल्या तुला म्हणाले की मीच ऐन वेळेला कळवलं मीटिंगचं, त्यामुळे ठीक आहे उशीर झाला तर काही हरकत नाही. तुला पाणी दिलं, रिलॅक्स व्हायला सांगितलं, तुला वेळ दिला, तुझा कॉफी मागवली आपल्यासाठी, आणि हे सगळं ठीक आहे. पण कामाच्या बाबतीत सुद्धा एरवी तुझ्या कुठल्याही मतावर लगेच फुली मारणारे दाभोळकर तुझं ऐकून घेत होते सगळं. तुला ऐकून काय घेत होते, नुसतं पॉझिटिव्हली रिॲक्ट करत होते सगळ्याला. रजनी, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. हो, चांगलंच आहे, पण हे अचानक कसं काय रे घडलं? सांग सांग. का नाही कळत ना तुला? दाभोळकरांना तुझी गरज आहे जय. कारण जे प्रोजेक्ट तू आता करायला घेतलंयस ना, ते जर कॅन्सल झालं असतं तर एडीएमच्या इमेजला, एडीएमच्या नावाला केवढा मोठा धक्का बसला असता. किती मोठी रिस्क होती याच्यामध्ये, कळतंय का? आता आता हे प्रोजेक्ट चालू आहे ना, तोपर्यंत गोड गोड बोलतील तुझ्याशी, खूप छान वागतील. म्हणजे वागणं बोलणं सगळं कसं शुगर कोटेड.
पण एकदा संपलं हे प्रोजेक्ट की जैसे थे. मला नाही वाटत तसं. का? दाभोळकर सरांनी खूप विश्वासाने ही जबाबदारी दिली आहे मला. त्यांनी ही जबाबदारी दिली आहे कारण दुसरं कोणी ही जबाबदारी घ्यायला रादर रिस्क घ्यायला तयार नव्हतं. हो, पण हे सक्सेसफुल झालं तर फायदा आहेच ना. हो, कारण फायदा त्यांचाच आहे. हे बघ, फायदा जरी एडीएमचा होणार असला तरी क्रेडिट देव टूर्सला मिळणार आहे ना. एक्झॅक्टली, दॅट्स द पॉइंट. क्रेडिट देव टूर्सला मिळणार आहे. तुझी किंमत जी आधी होती तीच. आणि तुला कदाचित आवडत नसेल मी बोलतेय ते, पण मला नाही भीती वाटत अरे कोणाची. कारण मला जे वाटतंय ते मी बोलतेय. हे बघ, जर असं नाही झालं ना, म्हणजे त्यांनी तुला क्रेडिट दिलं तर मला अर्थात आनंदच होणार आहे. रादर तुझ्यापेक्षा जास्त आनंद होईल मला. पण मला जेवढी माणसं कळतात आणि दाभोळकरांना मी जितकं ओळखते त्यावरनं मला असं वाटतं जय की त्यांना तुझी किंमत नाहीये. आणि तसं नाहीये रजनी. हा, ओ बोलली. पप्पांची लाडकी लेक बोलली. तू ऐकलं असशीलच आधी ती, पण तरी सांगते तुला, मला भीती नाही वाटत कोणाचीच. मला जे योग्य वाटतंय ते मी बोलते आणि खरं बोलते. आणि मुळात आम्ही प्रोफेशनल लेवलवर बोलतोय, नथिंग पर्सनल. सो तू नको बोलूस मध्ये. बस बस. आणि इकडे का बसलीस तू? तिकडे बस ना. मी दाभोळकर सरांची जागा कधीच घेऊ शकत नाही. आणि तू त्यांना जेवढं ओळखतेस ना त्यापेक्षा जास्त चांगलं मी त्यांना ओळखते, प्रोफेशनली आणि पर्सनली. वडील आहेत ते माझे, आणि एखाद्याच्या टॅलेंटचं कौतुक करण्या इतपत मन नक्कीच मोठं आहे त्यांचं. सॉरी सॉरी, पण आदिती कसं आहे ना रजनी, आपण काम करूया का प्लीज? ओके, सॉरी, एक्सक्यूज मी. मम्मा, पप्पा फोन इथेच विसरले. हॅलो, मीटिंगला पोहोचलात का? हॅलो मम्मा. अदिती, तू हो मी. तू पप्पांसोबत आहेस का? म्हणजे नाही नाही, मी पप्पांसोबत नाहीये. पप्पा त्यांचा मोबाईल केबिन मध्ये विसरून गेले होते आणि मी त्यांच्याच केबिन मध्ये काम करत बसले होते. बरं झालं, त्यानिमित्ताने मला तुझा आवाज तर ऐकायला मिळाला. कशी आहे साधू? मी बरी आहे. तू कशी आहेस? अदू, खरं सांगू, मी नाही तर किमान हे तुझ्या समोर आहेत ना, ह्याचं समाधान आहे. मग आडवळणं घेत चौकशी करायची आणि त्यातच समाधान मानायचं.
आदू, अगं जय सध्या एडीएमचं काम करतोय असं ऐकलं. हो. पण पप्पांचं त्याच्यासोबतचं वागणं. मम्मा, अगं तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. पप्पा खूप प्रोफेशनल वागतात. हा आता काही दिवस प्रॉब्लेम होता खरा, पण पप्पांनी खूप विश्वासाने हे काम दिलंय जयला. आता तर दोघं जण एकच केबिन शेअर करतात. मम्मा, अगं प्रत्येक बाबतीत ते जयचं मत विचारात घेतात. मम्मा, आणि मला तर आता वाटतंय की एकत्र काम करता करता पप्पांच्या मनात असलेली जयबद्दलची अढी सुद्धा दूर होईल. असं झालं तर बरंच आहे. अदू, सगळं ठीक झालं ना की तुम्ही दोघं आपल्या घरी या. अगं जावयाचं ना कधी कौतुक करताच आलं नाही, पण तो दिवस आता लवकरच येईल असं वाटतंय. मम्मा, मी सुद्धा त्याच दिवसाची वाट बघते अगं. बरं, काळजी घे स्वतःची. हो. तांगडे, काय झालं? दाभोळकर सरांचा मोबाईल केबिन मध्ये राहिलाय, ड्रायव्हर साहेब आलेत न्यायला. एक मिनिट. हॅलो मम्मा, आपण नंतर बोलूया. हा, बरं. अरे बापरे, तू आईशी बोलत होत का? नाही, बोला ना, मी सांगतो. मोबाईल सापडत नाही, बोला तुम्ही. तांगडे, दाभोळकर सरांचे काही महत्वाचे फोन येणार असतील, घ्या. आपण नाही. खूप उशीर झालाय आदिती. तू तरी पुढे निघायला हवं होतस ना. जय, रे दाभोळकर सरांनी जे काम दिलं होतं ते पूर्ण करायचं होतं मला. तुला आश्चर्य नाही वाटलं? कशाचं? हेच, तुझ्या पप्पांनी आज तुला अचानक काम दिलं. आत बसूनच कंप्लीट कर असं सांगितलं. एक मिनिट. पहिली गोष्ट, मला पप्पांनी नाही दाभोळकर सरांनी काम दिलं होतं. आणि दुसरी गोष्ट, मला आश्चर्य वाटलं, पण त्याही पेक्षा जास्त मला बरं वाटलं. मला खूप आनंद झालाय. हो, मी जर आत केबिन मध्ये बसलेच नसते तर मला कसं कळलं असतं सकाळी पप्पा तुझ्याशी कसे वागले ते. जय, आय एम व्हेरी हॅपी. आणि मला आता असं वाटतंय की पुढे सगळं छानच होणार आहे. गैरसमज आहे तुझा. काय? हा जो तुला आनंद झालाय फार काळ टिकणार नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुला? खूप उशीर झालाय घरी पोचायला. त्यामुळे काकांचा मूड आत्ता कसा असेल हे आपल्याला काही सांगता येणार नाही. कदाचित आपल्याला अख्खी रात्र घराबाहेरही राहावं लागेल. त्यामुळे हा आनंदी चेहरा पडणार आहे. म्हणून मी असं म्हटलं की तुझा गैरसमज झाला. कळलं? पण गैरसमज माझा नाही, तुझा झालाय. म्हणजे मी घरी काकूंना फोन करून कळवलंय की आज आपल्याला घरी पोहोचायला उशीर होईल. ते स्मार्ट आहेच. हो, पण तरी आता आपण जरा लवकर जायचा प्रयत्न केला तर बरं होईल असं नाही वाटत का तुला? वा, तसा तू सुद्धा कमी स्मार्ट नाहीयेस. अरे तुला माहित नाही. चल लवकर. अहो, जरा एक काम कराल का? काय दिसत नाही का? कामच करतो मी. तुम्ही जे काहीतरी काम करताय ना, तो लॅपटॉप चार्ज करा जरा. बंद पडलाय. आताच बंद पडला तो. आत्ताच नाही, केव्हाच बॅटरी उतरली त्याची.
आता एवढं लक्षात ठेवत असशील ना तर त्या भाडेकरूंवर पण लक्ष ठेव. समजाव त्यांना. घड्याळ दिलं ते काय मनगटावरचं ओझं वाढवायला नाही. वेळ बघायची असते. वाजलं किती? अहो त्यांनी घे बाजू घे त्यांची. किल्ले काय हरवले काय? पुन्हा नवीन किल्ले बनवून मिळणार नाहीत. काय बघतेस काय? जा दार उघड. मला उगीच मध्ये घेऊ नका. हा. तुम्ही कड्या लावल्यात. सॉरी काका, काम जास्त होतं ऑफिसमध्ये म्हणून उशीर झाला. काका ऍक्च्युली आम्ही काकूंना फोन करून सांगितलं होतं. काय ग? मी यांना अजून काही विचारलं का? अहो पण मला विचारलं होतं ना. हो पण तुला विचारलं, तू सांगितलं नाही. यांनी फोन केला होता ते. त्यासाठी दुसऱ्याला बोलायची संधी द्यावी लागते. जय अदिती, या आधी आत या तुम्ही. अहो बाजूला व्हा ना, त्यांना आत तर येऊ दे. जेवण आलायत का जेवण व्हायचंय? नाही, ऑफिस सुटल्यावर डिरेक्टली घरी चालू. बर, मग हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाटते. हा, ऑफिस मध्ये एवढी महत्वाची मीटिंग झाली, ती कशी झाली हे सांगायची काही पद्धत? ज्यांना विचारायचंय त्यांना विचारा. माझ्यावर कशाला उगीच ओरडताय? सांगा ना की हे विचारण्यासाठीच तो बंद लॅपटॉप समोर घेऊन उगीच वाट बघत होतात ते. छान झाली मीटिंग काका. म्हणजे मला पोचायला थोडा उशीर झाला, पण दाभोळकर सर काही बोलले नाहीत. इनफॅक्ट मलाच म्हणाले, मी ऐनवेळी मेसेज केला, सो इट्स ओके. विरोधाला विरोध नाही, छान मतं देत होते, सगळं ऐकून घेत होते. हो काकू, खरंच आता खूप पॉझिटिव्ह वाटायला लागले. आणि पप्पांनी खूप विश्वासाने जयवर ही जबाबदारी टाकली. आता तर प्रत्येक बाबतीत त्याचं मत विचारात घेतात. मला हा फोन घ्यावा लागेल. ह्या कामासंदर्भातच आहे. हॅलो, हा बोला. हा, वा वा वा, अगदी जोशात चाललंय जयचं काम. हो काकू. काकू, तुम्हाला आठवतंय तुम्ही म्हणाला होतात जय आणि पप्पा एकत्र केबिन शेअर करायला लागल्यावर पप्पांना जयबद्दल पॉझिटिव्ह वाटेल. आणि आता बहुतेक तसंच होतंय. मलाही आधी थोडं टेन्शन आलं होतं, पण पप्पा खरंच खूप बदलले. आणि मला तर आता असं वाटतंय आमचा हा वनवास लवकरच संपणार आहे. आणि ह्या प्रोजेक्टमुळे जय खरंच खूप पुढे जाईल. आता सगळं छानच होणार. हो हो, अगदी असंच होईल. ही घ्या, तुम्हाला आवडते तशी एकदम कडक कॉफी. हो, थँक्यू.
आज एकदम रिलॅक्स वाटतंय. नाही म्हणजे तुम्ही आज बऱ्याच दिवसांनी अशी रात्रीची कॉफी घेताय ना, म्हणून म्हटलं की तुम्ही एकदम रिलॅक्स वाटताय. येस, आज खरंच खूप रिलॅक्स्ड आहे आणि खुश सुद्धा. असणारच. अहो, तुमची जी टूर कॅन्सल होणार होती ती आपला जय मॅनेज करतोय ना. नाही म्हणजे आपला जावई तुमचं टेन्शन कमी करतोय. तर ऑस्ट्रेलियाच्या कॉन्फरन्सची व्यवस्था जयच बघतोय ना. अमेरिकेतली कॉन्फरन्स असो नाही तर ऑस्ट्रेलियातली कॉन्फरन्स असो, जावई दाभोळकरांसाठी कॉन्फरन्सची व्यवस्था करत नाहीये. देव टूर्स त्यांची व्यवस्था करते, हे आधी लक्षात घ्या. अहो एकूण एकच ना, काम तर जयच बघतोय. देव टूर्स मधलं इतर कोणी व्यवस्था करत असतं तर मला काही टेन्शन नव्हतं. काय इथं हा दाभोळकरांसाठी काम करतो याचं मला टेन्शन आहे. मला वाटतंय सगळं व्यवस्थित होईल. अहो दोघं संध्याकाळी काय सांगत होते ऐकलत ना तुम्ही? किती खुश होते दोघ जण. खरं सांगू का, कितीही नाकारायचं म्हटलं ना तरी नातं नाही विसरतायत. पण त्या भाडेकरूला म्हणावं नातं विसरू नकोस आणि मध्येही आणू नकोस. ही मुलगी वडिलांच्या मायेपोटी वेगळे अर्थ काढते असं तर नाही ना.